नमस्कार, मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांदूळ आणि मिश्र डाळींपासून मस्त असे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अप्पे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत। या अप्प्यांसोबत खाण्यासाठी झटपट चटणीची रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर अप्पे तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे तांदूळ लागणार आहे। 3 वाट्या इथे मी रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कुठलाही जाड आणि जुना तांदूळ अप्प्यांसाठी वापरू शकता। आता ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेले आहे त्याच वाटीने मोजून 1 वाटी इथे मी ही पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे। ही डाळ सुद्धा या तांदळामध्येच आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यानंतर अर्धी वाटी इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे। अर्धी वाटी चणा डाळ आहे आणि त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी इथे मी मसूरची डाळ घेतलेली आहे। आता हे पीठ छान फर्मंट व्हावं, अप्पे छान जाळीदार व्हावे म्हणून इथे आपल्याला मेथी दाणे घालायचे आहेत। तर एक छोटा चमचा भरून इथे मी मेथी दाणे घातलेले आहे। त्यानंतर आपल्याला पोहे लागणार आहे, तर अर्धी वाटी इथे मी जाड पोहे घेतलेले आहे। कांदा पोहे करत असताना जे पोहे आपण वापरतो तेच पोहे घेतलेले आहे, मात्र हे मी नंतर वापरणार आहे। आता डाळ तांदूळ व्यवस्थित असे एकत्र करायचे आहे आणि आता हे डाळ तांदूळ परतामधून एका वेगळ्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे। तुम्ही हे सर्व साहित्य मोजण्यासाठी एखादा ग्लास, एखादी वाटी घरातली सेट करून घ्या, म्हणजे प्रमाण चुकणार नाही। आता एका मोठ्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ काढून घेतले। 2 ते 3 पाण्याने डाळ तांदूळ अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता यामध्ये पाणी भरायचं आहे आणि 5 तासासाठी कमीत कमी डाळ तांदूळ आपल्याला व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आहे। आता इथे जे पोहे आपण घेतलेले होते हे पोहे एका सिंगल पाण्याने धुवून आपल्याला याच डाळ तांदळासोबत भिजत ठेवायचे आहेत। पोहे अगदी 2-3 पाण्याने धुण्याची काही गरज नाही, म्हणून पोहे मी इथे उशिरा वापरलेले आहे। तर पोहे इथे भिजत न ठेवताना वेळेवर जरी तुम्ही धुवून ते वापरले किंवा 2-3 मिनिटं जरी भिजवून घेतले तरी चालणार आहे। तर पोहे सुद्धा यामध्ये मी मिक्स करून घेतलेले आहे। आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी 5 तासासाठी डाळ तांदूळ आपल्याला छान भिजवून घ्यायचे आहे। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर कोमट पाण्यामध्ये हे डाळ तांदूळ तुम्ही 2 ते 3 तासासाठी भिजवून नंतर दळून घेतले तरी चालणार आहे। 5 तासानंतर डाळ तांदूळ छान इथे फुललेले आहेत, तुम्ही पाहू शकता। हरभऱ्याची डाळ भिजण्यासाठी थोडा वेळ लागतो, मात्र हरभऱ्याची डाळ सुद्धा छान इथे भिजलेली आहे। बरोबर 5 तास सर्व साहित्य मी इथे भिजण्यासाठी ठेवलेलं होतं। आता इथे मोठं मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे आणि डाळ तांदूळ या पाण्यामधून उपसून आपल्याला थोडं थोडं करत मिक्सरमध्ये थोडंसं रवाळ असं आपल्याला दळून घ्यायचं आहे। हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये दळत असताना पाण्याचा खूप जास्त वापर करायचा नाही, अगदी थोडं लागेल तसं पाणी घेऊन आपल्याला हे मिश्रण इथे तयार करून घ्यायचं आहे। हे मिश्रण तयार करत असताना भिजवताना जे पाणी आपण ठेवलेलं आहे, वापरलेलं आहे, तेच पाणी वापरलं तरी चालणार आहे। मी तेच पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं रवाळ असं हे पीठ आपल्याला इथे दळून घ्यायचं आहे। पीठ छान रवाळ दळून घेतलेलं आहे आणि आता एखाद्या मोठ्या डब्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये हे पीठ तुम्ही काढून ठेवू शकता। तर इथे मी डबा घेतलेला आहे। डब्याचं झाकण छान घट्ट लागतं, शिवाय हे पीठ फर्मंट होण्यासाठी डब्यामध्ये पुरेशी जागा राहते, म्हणून इथे मी डबा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या सोयीनुसार एखादं मोठं पसरट भांडं वापरू शकता। सर्व डाळ तांदूळ वाटून झालेले आहे। मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घातलं आणि ते पाणी फिरवून मी या बॅटरमध्ये ओतून घेतलेलं आहे। आता याच स्टेजला आपल्याला चवीनुसार पूर्ण अप्प्यांसाठी लागणारं मीठ घालून घ्यायचं आहे। तर मीठ घातलं, त्यानंतर 2 चमचे तेल घातलेलं आहे। आता व्यवस्थित आपल्याला हे बॅटर जे आहे ते 2 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। जेवढं छान फेटलं जाईल तेवढं मस्त असं हे पीठ फर्मंट होतं। सुरुवातीलाच मीठ आणि तेल का घातलं याचं कारण तुम्हाला समोर सांगणार आहे। पीठ आता व्यवस्थित इथे मी फेटून घेतलेलं आहे। डब्याचं झाकण बंद करायचं आणि हा डबा उबदार ठिकाणी ठेवायचा आहे। कमीत कमी 12 ते 13 तास व्यवस्थित हे पीठ आपल्याला फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं आहे। हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हे पीठ फर्मंट होण्यासाठी वेळ लागतो, म्हणून यावर तुम्ही कुठलाही असा उबदार कपडा टाकून हा डबा झाकून ठेवू शकता। आता तुम्ही पाहू शकता पीठ मस्त असं फर्मंट झालेलं आहे। 12 ते 13 तासानंतर तुम्हाला दाखवते आहे। पिठावर जाळी किती सुंदर आलेली आहे आणि आता ही जाळी मोडली जाऊ नये आणि अप्पे छान जाळीदार व्हावे म्हणून इथे सुरुवातीलाच मी मीठ घातलेलं होतं।
पीठ असं फर्मंट झाल्यानंतर आपण ते मीठ घालून व्यवस्थित मीठ मिक्स व्हावं म्हणून पीठ खूप जास्त वेळ फेटून घेतो. जेवढं जास्त फेटलं जातं तेवढी यावरची जी जाळी आहे ती मोडली जाते आणि ही जाळी मोडू नये यासाठी मीठ मी सुरुवातीलाच घातलेलं आहे. पीठ छान फर्मंट झालं आहे. आता फक्त खालीवर 1-2 वेळा हे पीठ हलवून घ्यायचं आहे. यावरची जाळी मोडली जाऊ नये हे लक्षात ठेवायचं. इथे अप्पे पात्र आधीच मी प्रीहीट होण्यासाठी गॅसवर ठेवून दिलेलं होतं. आता अप्पे पात्राला थोडंसं तेल लावायचं आहे आणि यामध्ये हे अप्प्यांचं मिश्रण भरत घ्यायचं आहे. अप्पे पात्र भरत असताना बाहेरचे जे साचे आहे ते आधी भरायचे आहे, नंतर आतले साचे भरायचे आहे. आतले साचे लवकर गरम होतात आणि तिथले जे अप्पे आहेत ते सुद्धा लवकर तयार होतात. म्हणून सुरुवातीला ते अप्पे पात्र मधून भरायचं नाही. आता सर्व अप्पे पात्र आणि हे साचे छान भरून झाले. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची. यावर झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं मस्त हे अप्पे असे आपल्याला शेकून घ्यायचे आहे. तर सुरुवातीला जर तुम्ही मीठ घालून घेतलं तर जी पिठावर जाळी तयार झालेली आहे ती तुटत नाही, मोडली जात नाही आणि त्यामुळे तुम्ही इडल्या करा किंवा अप्पे करा किंवा ढोकळे बनवा, मस्त ते जाळीदार तयार होतात आणि अगदी छान मऊ लुसलुशीत तयार होतात. त्यामुळे जी टिप्स मी तुम्हाला सांगितलेली आहे ती एक वेळा नक्की ट्राय करून बघा. याच पद्धतीने मी अप्पेही बनवते आणि इडल्याही बनवते. तर आता अप्पे छान शेकले गेलेले आहे. अप्प्यांची जी बाजू आहे ती आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. हे अप्प्यांचं जे मिश्रण आहे ते खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि खूप जास्त पातळही ठेवायचं नाही. आता अप्पे छान एका बाजूने शेकले गेलेले आहे. बाजू त्याची बदलून घ्यायची आहे. या मिश्रणामध्ये तुम्हाला जर भाज्या घालायला आवडत असतील तर तुम्ही भाज्या घालू शकता किंवा जिरं मोहरीचा तडका तुम्हाला आवडत असेल अप्प्यांच्या मिश्रणामध्ये द्यायला तर तुम्ही इथे थोडासा तडकासुद्धा या बॅटरमध्ये देऊ शकता. आता अप्पे छान इथे शिजलेले आहे. दोघं बाजूंनी मस्त शेकले गेलेले आहे आणि आता हे अप्पे आपण काढून घेऊया. अगदी छान मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे हे अप्पे बनवून तयार झालेले आहे. तर इथे अशा एका छिद्राच्या चाळणीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही अप्पे काढून घ्या, म्हणजे त्यातली जी वाफ आहे ती निघून जाते आणि अप्पे चिकट होत नाही. आता या सेम पद्धतीने इथे राहिलेले सर्व अप्पे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि वरच्या बाजूने जी अप्प्यांची वरची बाजू आहे ती छान कोरडी झाल्यावरच मग त्यावर तेल घालून अप्प्याची बाजू आपल्याला बदलून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता रंग किती सुरेख आलेला आहे आणि या पद्धतीने इथे सर्व अप्पे आपले बनून तयार झालेले आहे. आता या अप्प्यांसोबत खाण्यासाठी चटणी आपल्याला तयार करायची आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भरून सुक्या खोबऱ्याचा किस मी घेतलेला आहे. तुम्ही इथे ओल्या नारळाचे कापसुद्धा वापरू शकता. 1 वाटी भरून इथे शेंगदाणे आहेत. भाजलेल्या शेंगदाण्याची साल मी इथे काढून घेतलेली आहे. त्यानंतर 5 तिखट चवीच्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे. 1 जाड मिरची आहे, त्याचे तुकडे करून घेतलेले आहे. ही जाड मिरची थोडी कमी तिखट आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता. पाव चमचा जिरं घातलेलं आहे. 4 लसणीच्या पाकळ्या घातल्या. पाव चमचा साखर घातलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला पुदिना घालायचा आहे. तर साधारण 1 मोठा चमचा भरून किंवा 40 ते 50 साधारण पुदिन्याची पानं असतील ते घातले. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि भरपूर कोथिंबीर घातलेली आहे. थोडं थोडं पाणी घालून छान बारीक अशी ही चटणी आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. चटणी तयार झालेली आहे. एका वेगळ्या बोलमध्ये मी काढून घेतली आणि आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडं पाणी फिरवून ते पाणी मी इथे घातलेलं आहे. चटणी तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवी तशी तुमच्या आवडीनुसार तुम्ही चटणी इथे बनवू शकता. तर चटणी इथे तयार झालेली आहे आणि आता आपल्याला या चटणीवर तडका टाकायचा आहे. त्यासाठी तडका पॅनमध्ये 2 मोठे चमचे भरून तेल अगदी कडकडीत असं गरम करून घेतलं. गॅस आता बंद केलेला आहे. यामध्ये 1 मोठा चमचा भरून जिरं घातलं. 1 मोठा चमचा भरून मोहरी घातलेली आहे. 20 ते 25 कढीपत्त्याची पानं घातली आणि मस्त असा हा गरमागरम तडका या चटणीवर सोडायचा आहे. मस्त अशी ही चटपटी, चटकदार आणि टेस्टी अशी ही चटणी इथे बनवून तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही अप्प्यांसोबत, इडलीसोबत, डोस्यांसोबत, ढोकळ्यांसोबत किंवा साध्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. तर अशा पद्धतीने मस्त हे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अप्पे सोबत छान अशी ही झटपट शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी बनवून तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर 1 लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्हाला हे बघा अप्पे दाखवते. आतून किती मस्त असे जाळीदार बनवून तयार झालेले आहे. छान मऊ लुसलुशीत बनवून तयार झालेले आहे. पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत. बाय बाय.